हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 31 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सरकारने चक्क सखीचे सगळे बँक अकाउंट फ्रीज केले. त्यामुळे सखीला आपल्या बँक अकाउंटमधून एकही रुपयांचा व्यवहार करता येत नाहीये. सखीकडे काहीच पैसे नाहीये. आता सखी घराबाहेर पडली आहे. सखी सतत चाळीत राहतीये. त्यामुळे तिला पैशांची गरज आहे. परंतु बँक अकाउंट फ्रीज केल्यामुळे तिचे खूप हाल व्हायला लागले. ही गोष्ट गौतमला समजली आणि गौतमने सखीला 50,000 रुपयांची मदत करायचं ठरवलं. पण त्याच वेळेस सरकार तेथे पोहोचली. सरकारने हे पैसे हिसकावून घेतले आणि गौतमच्या डोक्याला बंदूक लावली आहे. मग सरकार या चुकीसाठी गौतमचा जीव घेणार का? मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखीला काही गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करायच्या असतात आणि ती या सगळ्या ऑर्डरचं पेमेंट करत असते. पण तिचं पेमेंट हे पुन्हा पुन्हा फेल्ड होतं. सखी विचार करते, माझं पेमेंट का फेल्ड होतं आहे? एवढी मोठी ऑर्डर नाही आहे आणि माझ्या बँक अकाउंटमध्ये बक्कळ पैसे आहेत. मग ऑर्डर का प्लेस होत नाही आहे? ट्रान्झॅक्शन का फेल होतं आहे? हाच प्रश्न सखीला पडतो. आणि त्याच वेळेस सखीला सरकारचा कॉल येतो. सखी खूप चिडते आणि कॉल उचलते आणि इकडे सरकार निवांत तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि गाणं गाते. एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. सखी खूप चिडते. सरकार म्हणते, तुझे सगळे बँक अकाउंट्स मी फ्रीज केलेत. आता तू भिकारी झाली आहेस, एवढं लक्षात ठेव. आणि सरकार फोन कट करते आणि एखाद्या राक्षसासारखी हसू लागते. सरकारने सखीला घराबाहेर तर काढलंय, पण तिची सगळ्याच बाजूने कोंडी करायची असं तिने ठरवलेलं असतं. म्हणूनच ती सखीचे बँक अकाउंट फ्रीज करते. सखीला खूप राग येतो. पण आता काय करायचं? पैसे कसे आणायचे? हाच प्रश्न सखीला पडतो. आणि तेवढ्यात कान्हा तिच्या समोर येतो आणि कान्हाला पाहून सखी खूप इमोशनल होते. कारण आज तिच्यासमोर कबीर किर्लोस्कर नाही तर जुना कान्हा असतो. तीच हेअरस्टाईल, तेच कपडे, तसं सगळं दिसणं आणि सखी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. सखीला कान्हाबरोबर याच सखीचं जण जाळीमध्ये घालवलेले क्षण आठवतात. सखीच्या डोळ्यात पाणी येतं. कान्हा विचारतो, काय झालं सखी मॅडम? हरवून गेलात का माझ्यामध्ये? सखी खूप चिडते आणि कान्हाची काही न बोलता तेथून जाऊ लागते. तर कान्हा तिला थांबवतो आणि एक आपली भारी नेहमीच्या स्टाईलची कविता म्हणतो. सखी चिडून म्हणते, बस झाली तुझी ही कविता. कान्हा विचारतो, काय झालं? खूप आवडली का? तर सखी म्हणते, एक नंबरची फालतू कविता आहे तुझी, मला कधीच आवडत नाही आणि आपल्यामध्ये काही संबंधच नाही आहे ना, मग मला कशाला या कविता ऐकवतोय? मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. कान्हाला समजतं सखी खूप चिडली आहे. कान्हा विचारतो, सांगा सखी मॅडम, नेमकं काय झालं आहे? तुमची एवढी चिडचिड का होती आहे? सखी म्हणते, ठीक आहे, माझे सगळे बँक अकाउंट त्या सरकारने फ्रीज केलेत. आता माझ्याकडे एक रुपयासुद्धा नाही आहे, म्हणून माझी चिडचिड होती आहे. कान्हा म्हणतो, तुम्ही कशाला टेन्शन घेता? मी आहे ना. तुमचा कान्हा आलाय, तो तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर करेल. सखी चिडून म्हणते, काही गरज नाही आहे, मला तुझ्या हेल्पची काहीच गरज नाही. आजपर्यंत तू माझी जेवढी मदत केली त्यासाठी खूप खूप थँक्यू. पण आता तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे आणि तुझ्याकडून तर मला एक रुपयासुद्धा नको आहे. कारण मला तुझ्यासारखं खोटं बोलून लोकांना फसवून पैसे कमावता येत नाही ना. मी राघव कामतची मुलगी आहे आणि राघव कामतची मुलगी एक वेळ उपाशी मरेल, पण खोटं बोलणार नाही, कोणाला फसवणार नाही आणि लाचारी करणार नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून सखी तेथून निघून जाते. कान्हाला समजतच नाही की या मुलीला आता कशी मदत करायची. सखी जान्हवीच्या घरी येते आणि तिची तीच गणगण सुरू असते की आता पैसे कसे मिळवायचे, काय करायचं. तेवढ्यात जान्हवी बाहेर येते आणि म्हणते, सखे बरं झालंस तू आली. तू ती ऑर्डर नाही दिली ना, त्यात अजून एक गोष्ट ॲड करायची आहे, हळद मागून घे ना. पण सखी तिच्याच विचारात गुंग असते, खूप अस्वस्थ असते. जान्हवी विचारते, काय झालं सखे, कसला विचार करतीये? सखी म्हणते, पैसे पैसे नाही आहेत माझ्याकडे. त्या सरकारने माझे सगळे बँक अकाउंट फ्रीज केलेत. ऑर्डर होत नाही आहे माझ्या मोबाईलमधून. आता काय करावं ते कळतच नाही मला. जान्हवीलासुद्धा मोठा धक्काच बसतो आणि तेवढ्यात गौतम तिला कॉल करतो. सखी फोन उचलते. गौतम विचारतो, बबडू तू ठीक आहेस ना? सरकारने मला आत्ताच सांगितलं की ती तुला एक मोठा धक्का देणार आहे.
तू बरी तर आहेस ना? सखी म्हणते, हो काका, मी बरी आहे, नको माझी काळजी करू. तर गौतम म्हणतो, अशी कशी बरी आहे? तुझ्या आवाजावरून मला कळून येतं आहे, काहीतरी घडलंय, सांग मला काही झालंय. तर सखी म्हणते, काय होणार आहे काका, शेवटी माझ्या नशिबाचे भोग आहे. गौतम म्हणतो, सखी असं कोड्यात बोलू नको, सांग काय झालंय. तर सखी सांगते, त्या सरकारने माझे सगळे बँक अकाउंट्स फ्रीज केलेत काका. आता माझ्याकडे 1 रुपयासुद्धा नाही आहे. काय करायचं कसं करायचं मला कळतच नाही आहे. गौतमला मोठा धक्काच बसतो. जान्हवीसुद्धा खूप टेन्शनमध्ये येते. सखी चिडून म्हणते, त्या सरकारने मला घराबाहेर काढलं. आता मला माझ्याच हक्काचे पैसे मिळत नाही आहे. मी काय करावं हेच कळत नाही आहे. ती सरकार मला का सुखाने जगू देत नाही. आता तिने मला घराबाहेर काढले ना, माझी सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली ना, पण ती मला फक्त त्रास देते आहे. मला आणखीन कसा त्रास देईल याकडे लक्ष देते आहे. मला काय करावं कळतच नाही आहे. गौतम तिला समजावून सांगतो, सखी शांत हो, मी आहे ना, काळजी करू नको. आणि सरकार हे करणार होती आपल्याला माहीत होतं ना, टेन्शन घेऊ नको. माझ्याकडे थोडे पैसे आहेत, मी तुला आणून देतो. तर सखी म्हणते, नाही काका, नको, तू त्याच घरात आहेस आणि जर सरकारला हे कळलं ना, तर ती तुला आणखीन त्रास देईल, कुल्फीला त्रास देईल. त्यामुळे प्लीज असं काही करू नको. असं म्हणून सखी फोन कट करते, रडू लागते. जान्हवी तिच्याजवळ येते. सखी जान्हवीला घट्ट मिठी मारून रडते. जान्हवी तिला समजावून सांगते, सखे कशाला टेन्शन घेतीयेस, आहे माझ्याकडे पैसे, माझ्याकडून पैसे घे तू. पण सखी मात्र यासाठी तयार होत नाही आणि म्हणते, जानू प्रश्न पैशांचा नाही आहे, प्रश्न हा त्या सरकारचा आहे. ती सरकार मला का इतका त्रास देते आणि हे सगळं मी का सहन करायचं. नाही, मी आता हार मानणार नाही, मला काहीतरी करावंच लागेल. पैसे आणायचे आहेत ना, मग मला काहीतरी विकावं लागेल किंवा गहाण ठेवावं लागेल. असं म्हणून सखी तिच्या पर्समध्ये पाहते. पर्समध्ये काही नसतं. मग सखी तिच्या बोटातली अंगठी पाहते आणि म्हणते, ही अंगठी विकूया. नाही, या अंगठीचे पुरेसे पैसे मिळणार नाही. सखी खूप अस्वस्थ असते, काही बाही बरळत असते. जान्हवीला तिची खूप काळजी वाटते. सखी म्हणते, नाही नाही नाही, काहीतरी विकावं लागेल, काहीतरी गहाण ठेवावं लागेल, पैसे कसे येतील. जान्हवी म्हणते, सखी शांत हो, हे काय बोलतेस तू, शांत हो, काहीसुद्धा बोलू नकोस. तर सखी म्हणते, नाही नाही, असं कसं, काहीतरी विकावं लागेल ना, पैसे कुठून येतील, मी येथे राहणार कशी, माझ्या गरजा कशा भागणार. सखी विचार करत असते आणि मंगळसूत्राला हात लावते आणि तेवढ्यात ती आपल्या मंगळसूत्राकडे पाहते आणि त्याच वेळेस कान्हा तेथे येतो आणि विचारतो, आता काय मंगळसूत्र विकायचा विचार करता की काय. सखी कान्हाकडे पाहते. कान्हा तिच्याकडे रागारागाने पाहत असतो की ही माझ्याकडून 1 रुपया घ्यायला तयार नाही आहे आणि चक्क स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकायला सुद्धा तयार झाली आहे. आणि इकडे सरकार ही तिच्या रूममध्ये निवांत बसलेली असते, टांगावर टांगा टाकून तिची बंदूक साफ करत. तेवढ्यात गौतम तेथे येतो. गौतम सरकारसमोर येऊन उभा राहतो आणि सरकार विचारते, काय मग गौतम भाऊजी, छट्टे भाऊजी, काय झालं, अपडेट मिळाली वाटतं, गुड न्यूज घेऊन आला की काय. असं म्हणून सरकार ही चक्क गौतमवर बंदूक रोखते. गौतम चांगलाच घाबरतो आणि मग सरकार ही बंदूक खाली ठेवून देते. गौतम हा चक्क त्याच्या गुडघ्यावर सरकारसमोर बसतो. त्याला या अवस्थेत पाहून सरकारला आश्चर्य वाटतं आणि मग गौतम म्हणतो, सरकार सॉरी. हे ऐकून सरकार खूप खुश होते आणि म्हणते, सरकार सॉरी, वा गौतम, तुझ्यात तर चांगलीच प्रगती आहे रे, मला खरंच तुझी प्रगती खूप आवडली आहे, बोल काय बोलायचं आहे तुला. तर गौतम म्हणतो, सरकार मला आत्ताच कळलं आहे, तुम्ही सखीचे सगळे बँक अकाउंट फ्रीज केले आहेत, प्लीज तुम्ही ते ओपन करा. तर सरकार म्हणते, नाही रे गौतम, असं कसं करू शकते मी. तर गौतम म्हणतो, तुम्ही सगळं केलं आहे तुमच्या मनासारखं, तुम्ही सखीची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली, सखीला या घराबाहेर काढलं. आता प्लीज तिला जास्त त्रास देऊ नका. तुम्हाला जो काही त्रास द्यायचा असेल तो मला द्या, मारायचा असेल तर मला मारा, पण प्लीज सखीला आणखीन त्रास देऊ नका. सरकार हे सगळं ऐकून घेते, क्षणभर विचार करते आणि मग उभी राहते. गौतम खाटकन घाबरून असा उभा राहतो. सरकार ही गौतम जवळ येते आणि म्हणते, काय आहे ना गौतम, गौतम नाही सॉरी, छट्टे भाऊजी, कसं आहे, आत्ता कुठे सिनेमा सुरू झाला आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना आहे ना 70 mm पडद्यावर लार्जर दॅन लाईफ असा हा सिनेमा दाखवायचा आहे. आत्ता कुठे ट्रेलर आला आहे, अजून आणखीन प्रोमो येतील, मग खरोखरचा सिनेमा येईल आणि तुम्हाला आत्ताच सांगतोय की सिनेमा बंद करा.
नाही यार गौतम, असं नाही जमायचं. अरे मी खूप खर्च केला आहे, एवढी मोठी स्टोरी लिहिली आहे, डिरेक्शन करायचं आहे, तुम्ही सगळे ॲक्टर्स आहात आणि असाच चित्रपट बंद करायचा. नाही 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 नाही, त्यात काही मजा नाही आहे. मी हा चित्रपट असा नाही बंद करू शकत. आणि तूच सांग बरं, आता मी काय करायचं आहे? तर गौतम म्हणतो, तुम्हाला काय त्रास द्यायचा तो मला द्या, पण प्लीज माझ्या सखीला त्रास देऊ नका. सरकार म्हणते पुन्हा तेच, आणि सरकार चक्क गौतमच्या डोक्याला बंदूक लावते. गौतम चांगलाच घाबरतो. सरकार ही त्याच्या डोक्यावरून मग त्याच्या छातीजवळ बंदूक आणते आणि मग सरकार ही लगेच बंदूक बाजूला करते आणि गौतमला ठणकावून सांगते, अजून तर पिक्चर सुरूसुद्धा नाही झाला आहे, आत्ता फक्त ट्रेलर आला आहे आणि एवढ्या लवकर मी काही शांत बसणार नाही आहे, पिक्चर बंद करणार नाही आहे. त्यामुळे तुला काय करता येईल ना ते कर, पण एक लक्षात ठेव, जर सखीला मदत केली तर तुला मदत करणारं कोणी राहणार नाही. असं म्हणून सरकार गौतमला तेथून हाकलून लावते आणि आता पुढे काय करायचं याचा विचार करते. इकडे कान्हा हा सखीजवळ येतो आणि सखीला विचारतो, काय सखी मॅडम, आता पैशांसाठी मंगळसूत्र विकण्याचा विचार करता की काय? सखी खूप चिडते आणि विचारते, तुला काय करायचं आहे? तुझा माझा काही संबंधच नाही ना, मग मी मंगळसूत्र विकेल नाहीतर दुसरं काही, तुझा बोलण्याचा काय संबंध? तर कान्हा चिडून म्हणतो, याला म्हणतात ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. तर सखी चिडून म्हणते, अरे देवा, खूप भलं केलंस तू माझं आजपर्यंत, त्यासाठी तुला थँक्यू, पण आता यानंतर माझं भलं करण्याची काही गरज नाही आहे. माझा विचार करू नको, माझी मदत करू नको, तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे. कान्हा हा पुढे काही बोलणार तर सखी त्याच्याकडे रागारागाने पाहते. त्यामुळे कान्हा जान्हवीजवळ जातो आणि जान्हवीला म्हणतो, कसं आहे ना जान्हवी, जेव्हा आपण एखाद्या संकटात असतो तेव्हा आपल्याला मदत करायला आपलंच माणूस येत असतं. आता या सखी मॅडमला कोण समजावून सांगणार? सखी चिडून म्हणते, एकतर मी तुझी आणि तू माझा माणूस नाही आहे, एवढं लक्षात ठेव. आणि मी अजूनही स्वाभिमानी आहे, माझा स्वाभिमान जिवंत आहे. त्यामुळे ना मी माझं मंगळसूत्र विकणार, मला तुझ्याकडून 1 रुपयाची सुद्धा गरज नाही आहे. असं म्हणून सखी रागारागाने निघून जाते. जान्हवीसुद्धा तिच्या मागे मागे जाते आणि कान्हा म्हणतो, सखी मॅडम, तुमचा हा जो स्वाभिमान आहे ना, तुमचा हा जो स्वभाव आहे ना, त्यामुळेच मी तुमच्या प्रेमात पडलो आहे. आता तुमच्यासाठी काय काय करावं लागणार आहे ना ते देवच जाणे, असा विचार कान्हा करतो. आणि इकडे गौतम सखीला पैसे देण्यासाठी जात असतो. त्याच्या हातात एक एन्व्हलप असतो. तेवढ्यात मीनाक्षी आणि परशुराम तेथे येतात आणि विचारतात, काय झालं गौतम, एवढ्या टेन्शनमध्ये काय दिसतोय, सरकारने काही केलंय का? तर गौतम सांगतो, हो, सरकारने सखीचे सगळे बँक अकाउंट फ्रीज केले आहेत, सखीकडे एक पैसासुद्धा नाही आहे. हे ऐकून परशुराम आणि मीनाक्षीला मोठा धक्काच बसतो. गौतम सांगतो, आता ती घराबाहेर आहे, बाहेर सर्वाईव्ह करायचं, मग पैसे तर लागतीलच ना, माझ्याकडे थोडे पैसे होते, तेच पैसे मी द्यायला चाललो आहे. तर मीनाक्षी आणि परशुराम म्हणतात, खरंय खरंय, सखीला पैसे लागतील, आमच्याकडे सुद्धा थोडे पैसे आहेत, आम्ही सुद्धा देतो. असं म्हणून मीनाक्षी गौतमकडून हा एनवलप घेते आणि त्याच वेळेस सरकार तेथे येते आणि मीनाक्षी चक्क सरकारसमोर जाते आणि हा एनव्हलप सरकारला देऊन टाकते. हे पाहून गौतमच्या पायाखालची जमीन सरकते की मीनाक्षी आणि परशुराम चक्क सरकारची मदत करताय, तेही सखी विरुद्ध. गौतमला खूप राग येतो. सरकार हा एनव्हलप हातात घेते. गौतम तिच्याजवळ येतो आणि सरकार या एनव्हलपमधले पैसे बाहेर काढते. तर यामध्ये चक्क जवळपास 50,000 ते 1,00,000 रुपये असतात. सरकार ही गौतमकडे आश्चर्याने पाहते. गौतम हा चांगलाच घाबरतो, कारण त्याला माहीत असतं आता सरकारच्या हाती हे पैसे लागले म्हणजे ते सखीपर्यंत काही पोहोचणार नाही. आणि मग सरकार ही गौतमला म्हणते, छोटे भाऊजी, तुम्ही सखीची मदत करायला चाललाय, तुम्हाला सांगितलं ना मी सखीला 1 रुपयाही मिळू देणार नाही आहे. आणि तुम्हाला याचंसुद्धा आश्चर्य वाटत असेल की तुमचा लाडका भाऊ, तुमची लाडकी बहिणी माझी मदत कशी करताय, तर मी त्यांना सांगून ठेवलं आहे, जर माझ्या विरुद्ध या घरात काही कटकारस्थान होत असेल तर सगळ्यात आधी ते मला सांगायचं, नाहीतर मग तुमचं काही खरं नाही. त्यामुळे त्यांनी माझी मदत केली, तुम्ही त्यांच्या चिडू नका बरं का. असं म्हणून सरकार गौतमसमोर हे एनव्हलप पकडते आणि म्हणते, ठीक आहे, घेऊन टाक. गौतम एनव्हलप घेण्याचा प्रयत्न करतो तर सरकार पुन्हा ते मागे घेते आणि म्हणते, दॅट्स नॉट फेअर, मी इतकी तुझी मदत करते, तू काही थँक्यू वगैरे सुद्धा म्हणत नाही आहे, चल पुन्हा एकदा ट्राय करू. असं म्हणून सरकार गौतम समोर पुन्हा एकदा हे एनव्हलप ठेवते
गौतम थँक्यू म्हणून एनव्हलप घेण्याचा प्रयत्न करतो, पण सरकार त्याला काही एनव्हलप देत नाही आणि तेथून निघून जाते. त्यामुळे गौतमला खूप राग येतो की तो सखीला मदत नाही करू शकला. मीनाक्षी आणि परशुराम त्याची माफी मागतात. माफ करा गौतम भाऊजी, पण आम्हाला सरकारने धमकी दिली आहे की जर आम्ही सखीला कोणतीही मदत होऊ दिली तर ती आम्हाला या घरात राहू देणार नाही. आम्हाला जगायचं आहे म्हणून आम्ही असं केलं. परशुराम आणि मीनाक्षी तेथून निघून जातात. गौतमला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात त्याची नजर सरकारच्या फोटोवर जाते. गौतम सरकारच्या फोटोसमोर येतो आणि म्हणतो, मनस्विनी, तुला काय वाटतं नेहमी तुझ्या मनासारखंच होत राहील? हे कालचक्र आहे, कालचक्र. आणि कालचक्रामध्ये वेळ नेहमी बदलत असते. काल तुझी वेळ होती, आज माझी वेळ असेल, परवा इतर कोणाची वेळ असेल. आज तू सखीला जेवढा त्रास देते ना त्यापेक्षा तिप्पट त्रास तुला होणार आहे, हे लक्षात ठेव. आणि जेव्हा कधी तू सखीवर वार करशील, जेव्हा कधी तू सखीला त्रास देण्याचा प्रयत्न करशील ना, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की सखीचा कान्हा हा नेहमी तिच्यासमोर ढाल बनून उभा राहणार. तो कधीच तुला यशस्वी होऊ देणार नाही. तो कधीच सखीला एकटं पडू देणार नाही, सखीला त्रास होऊ देणार नाही. एवढं लक्षात ठेव. फ्रेंड्स, खरंच सखी आणि कान्हानंतर गौतमचं जे कॅरेक्टर आहे ना ते खरंच खूप भारी आहे आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गौतम सखीसाठी जे काही करतोय, कान्हासाठी जे काही करतोय, त्यामुळे गौतमला खरंच सलाम करावं असं वाटतंय. कारण सरकारविरुद्ध सरकारच्याच घरात राहून तो सरकारविरुद्ध वागतोय, ते सुद्धा न घाबरता. आणि इकडे सखी सदन चाळीमध्ये पुन्हा एकदा कॅरमचा डाव रंगलेला असतो आणि कान्हाने एका मोठ्या प्लेयरला हरवलेलं असतं आणि त्या बदल्यात तो चक्क 5,000 रुपये जिंकतो. किरण अनाऊन्समेंट करतो, आपल्या सखी सदन चाळीचा कॅरम चॅम्पियन कान्हा याने चक्क या डावामध्ये 5,000 रुपये जिंकले आहेत. त्यामुळे आपण सगळे कबीरचं अभिनंदन करूया. हे ऐकून चाळीतले इतर लोक, कबीर 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 कोण कबीर कोण असं करतात. लगेच किरण म्हणतो, सॉरी, आपल्या कान्हाचं अभिनंदन करूया. सगळेजण कान्हासाठी टाळ्या वाजू लागतात. कान्हासुद्धा खूप खुश असतो. तेवढ्यात चाळीतल्या काही बायका म्हणतात, ए कान्हा, जास्त फुशारक्या नको मारू. तुला काय वाटतं, तुला या खेळात कुणी हरू शकत नाही? अरे, तुला हरवणारी सखी या चाळीत परत आली आहे. तर सावंत काका म्हणतात, अय, तुमची सखी असो नाहीतर सखा असो, आमच्या कान्हाला कोणी हरू शकत नाही. तर हे बायका म्हणतात, पाहूया ना, आम्ही आत्ताच्या आत्ता सखीला बोलावून आणतो. मग तुमचा हा कान्हा जिंकतोय या आमची सखी जिंकते हे लवकरच कळेल. असं म्हणून या सगळ्या बायका सखीजवळ येतात आणि सखीला म्हणतात, सखे, चल आमच्याबरोबर. तो कान्हा आहे ना, कॅरम चॅम्पियन म्हणवतोय स्वतःला, खूप हुशारक्या मारतोय आणि आम्हाला माहिती आहे फक्त तूच त्याला हरवू शकते. पण सखीच्या डोक्यात पैशांचं टेन्शन असतं. त्यामुळे सखी म्हणते, नाही नाही, मला नाही खेळायचं आहे, प्लीज. तुम्हाला माहिती आहे ना मी कोणत्या मनस्थितीत आहे, माझी खेळण्याची इच्छा नाही आहे. साईतल्या बायका म्हणतात, अगं सखी चल ना, तो कान्हा खूप हुशारक्या मारतोय आणि तेवढंच तुझं मन रमेल, चल. पण सखी यासाठी नकार देते आणि म्हणते, तुम्हाला सांगितलं ना मला नाही यायचं आहे, मी नाही येणार. सगळ्या बायकांचा नाईलाज होतो आणि तेवढ्यात जान्हवी या बायकांना डोळा मारते. म्हणजे त्यांचा प्लॅन सुरू होतो. आणि मग या बायका सांगतात, अरे ऐक ना, कान्हा खरंच बोलत होता. या सखीमध्ये ना त्याच्याविरुद्ध लढण्याची, खेळण्याची हिंमतच नाही आहे, त्यामुळे ती नाही म्हणतीये. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. अजून दुसरी बाई म्हणते, हो ना, कान्हा हेच म्हणत होता की तुम्ही जाल, सखीला म्हणाल की कान्हाविरुद्ध खेळ, पण सखी ना वेगवेगळी कारणं देईल आणि खेळायला काही येणार नाही, कारण ती मला घाबरते, माझ्याविरुद्ध ती लढूच शकत नाही. सखीला खूप राग येतो. सखी विचारते, कान्हा असं म्हणाला का जानू? तर जान्हवी सांगते, अगं अजून काय काय बोलला काय सांगू तुला, मला तर ते माझ्या तोंडाने सुद्धा बोलता येत नाहीये. तर एक दुसरी बाई म्हणते, हो ना, अजून तर खूप काही बोलत होता. सखी घाबरटे, सखी माझ्यासमोर टिकूच शकत नाही, सखी थरथर कापेल मला पाहून म्हणून येणार नाही. सखीला खूप राग येतो. सखी चिडून म्हणते, असं असेल ना तर मी आज त्या कान्हाला चांगला धडा शिकवते, त्याला पुन्हा एकदा हरवून दाखवते. आणि सखी सगळ्या बायकांबरोबर या ठिकाणी येते. इकडे किरण हा कान्हाला विचारतो, तुला काय वाटतं, सखी येईल का? तर कान्हा म्हणतो, मला 100% खात्री आहे की सखी मॅडम नक्की येथे येतील. याला म्हणतात रिव्हर्स सायकोलॉजी. जेव्हा जानू आणि सगळ्या बायका तिला चिडवतील की तू कान्हासमोर टिकू शकत नाही, तू हरशील, तेव्हा सखी चिडून नक्कीच येथे येईल. तेवढ्यात सखी आणि सगळ्या बायका तेथे येतात. किरण म्हणतो, येईल नाही, सखी आली आहे. सखीला पाहून
कान्हा खूप खुश होतो. सखी कान्हाला चांगलं टशन देत असते, त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि कान्हा म्हणतो, चला चला आलात का तुम्ही हरायला. सखी चिडून म्हणते, कोण हरतंय आणि कोण जिंकतंय ते कळेलच, आणि तू विसरतोय का, मी तुला इथेच एकदा हरवलं होतं. कान्हाला हे सगळं आठवतं. कान्हा म्हणतो, हो आठवतंय ना, या या हरा हरा, सॉरी, बसा बसा, आणि सगळेजण हसू लागतात. सखी म्हणते, आता जेवढं हसायचंय ना तेवढं हसून घे, कारण थोड्या वेळानंतर तूच रडणार आहे जेव्हा तू माझ्याकडून या खेळात हरशील. सखी ही कान्हासमोर बसते आणि गेम सुरू करणार. इतक्यात कान्हा म्हणतो, थांबा थांबा, 2 मिनटं थांबा. कान्हा जोरात शिट्टी मारतो आणि तेवढ्यात एक चहावाला या दोघांसाठी एक एक चहा तेथे आणून ठेवतो आणि सखी या चहाला हात लावते, पण चहाचा ग्लास गरम असतो. सखीला चटका बसतो आणि सखी असं करते. तिच्या मागे मागे कान्हासुद्धा, मग किरणसुद्धा, मग जान्हवीसुद्धा असं करते. आणि सखी या सगळ्यांना पाहून आश्चर्याने विचारते, चटका मला बसलाय ना, मग तुम्ही सगळे असं का आवाज काढताय. तर कान्हा म्हणतो, हाच तर फरक आहे ना सखी मॅडम, ही चाळ आहे. येथे एखाद्याला त्रास झाला की सगळ्यांना त्रास होतो, सगळं तो त्रास वाटून घेतात आणि मग एक हसू उमलतं चेहऱ्यावर. आता तुमच्या लक्षातसुद्धा नाही राहिलंय की तुम्हाला चटका बसला होता की नाही. हीच चाळीची खरी जादू आहे. सखी चिडून म्हणते, झाली का तुझी डायलॉगबाजी, आता आहे ना ही फालतूची डायलॉगबाजी बंद कर आणि खेळावर लक्ष दे, कारण आज तू हरणार आहे आणि मी तुला या खेळात हरवणार आहे. तर कान्हा म्हणतो, नो प्रॉब्लेम, चला काढा 5,000 रुपये. सखी विचारते, 5,000 रुपये, कसले 5,000 रुपये. तर कान्हा म्हणतो, ओ हा खेळ काय साधासुद्धा खेळ नाही आहे, हरलो जिंकलो, हा पैशांचा खेळ आहे. सखी चिडून म्हणते, पैशांचा खेळ नाही, खेळ हा खेळासारखा खेळावा, खेळात पैसा आणला ना की त्याचा जुगार होतो. कान्हा म्हणतो, नाही सखी मॅडम, असं काही नसतं, उलट खेळात पैसा आणला की माणूस खेळ आणखीन हिमतीने लढतो, पूर्ण क्षमतेने लढण्याचा खेळण्याचा प्रयत्न करतो, जिंकण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे खेळात तर पैसा असायलाच हवा. सखी म्हणते, पण माझ्याकडे पैसे नाही आहे. कान्हा म्हणतो, मग तुम्ही खेळू शकत नाही, कारण मी आत्ताच 5,000 रुपये जिंकलो आहे आणि जर मी हरलो तर मी तुम्हाला 5,000 रुपये देणार, तुम्ही हरलात तर तुम्ही मला 5,000 रुपये द्यायचे. सखी म्हणते, माझ्याकडे पैसे नाही आहे, पण माझ्याकडे हिंमत आहे आणि मला माहिती आहे मी तुला या खेळामध्ये हरवणार, त्यामुळे मीच हे पैसे जिंकणार आहे आणि एवढा तर विश्वास तू ठेवू शकतो. कान्हा म्हणतो, ठीक आहे, पाहूया कोण हरतंय आणि कोण जिंकतंय. आणि हे दोघे एकमेकांना चांगली टस्सल देतात आणि त्यांचा खेळ सुरू होतो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, सखी आणि कान्हा या दोघांमध्ये पुन्हा एकदा कॅरमचा सामना रंगणार आहे, पण कान्हाने सगळं जाणून बुजून केलं आहे हेच दिसतंय, कारण सखीकडे आता 1 रुपयासुद्धा नाही आहे आणि सखीने कान्हाला हरवलं किंवा कान्हा हा जाणून बुजून हरला तर सखीला 5,000 रुपये मिळतील आणि हे पैसे सखीसाठी खूपच फायदेशीर ठरतील. आणि सखी कान्हाकडून 1 रुपयासुद्धा घेत नाही आहे, तिचा स्वाभिमान आडवा येतोय. जर तिने कान्हाला या खेळात हरवलं तर तिला हे 5,000 रुपये मिळतील, तिचाही फायदा होईल, तिला मदत होईल, त्यामुळेच कान्हाने सगळा डाव रंगलाय, खेळलाय असं दिसतंय. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. गौतमचं कॅरेक्टर खरंच खूप भारी आहे. सखीला मदत करण्यासाठी गौतम धडपडतोय, पण सरकार त्याला काहीच मदत करू देत नाही आहे आणि गौतम हा पूर्ण क्षमतेने लढतोय. तो एकटाच असा आहे जो सरकारच्या बालेकिल्ल्यात सरकारविरुद्ध लढतोय आणि आज ना उद्या नक्कीच त्याची प्रार्थना यशस्वी होईल आणि या सरकारचे 12 वाजतील, एवढं मात्र खरं. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा हा किरणला म्हणेल, मी सखीची वाट लावणार आहे. किरणला काही कळणारच नाही. किरण विचारेल, हे काय बोलतोयस तू, तू सखीची मदत करायला आलाय ना, मग सखीची वाट लावणार आहे म्हणजे. तर कान्हा म्हणेल, कळेल तुला पुढे मी काय करणार आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सखी, कान्हा आणि चाळीतले सगळे माणसं, बायका हे पब्लिक टॉयलेट समोर उभे असतील टमरेल घेऊन आणि तेथे सखी आणि कान्हामध्ये पुन्हा एकदा भांडण सुरू होईल. खरंच कान्हा एवढा श्रीमंत, सखी एवढी श्रीमंत आणि ते चाळीतल्या पब्लिक टॉयलेट समोर टमरेल घेऊन उभे आहेत. हा सीन खरंच खूप इंटरेस्टिंग असेल. आणि मग थोड्या वेळाने
सरकारच्या घरी सखी जाणार आणि सरकारला ठणकावून सांगणार की मी राघव कामतची मुलगी आहे आणि मला कष्ट करण्याची लाज वाटत नाही. आणि सरकार नेहमी तेच डायलॉग मारणार, तू भिकारी आहे, माझ्याकडे आज महाल आहे, मी इतकी श्रीमंत आहे, राघव कामतच्या एम्पायरची मालकीण आहे, आणि तुझ्याकडे काय आहे, तू रस्त्यावर आली, चाळीत राहतेस, 1 रुपयाने अकाउंटमध्ये, तू भिकारी झाली आहेस. आणि सखी पुन्हा तेच डायलॉग मारणार, सरकार कष्टाला लाज नसते आणि मी राघव कामतची मुलगी आहे, ज्यांनी शून्यातून हे एक एम्पायर उभं केलं होतं आणि मी सुद्धा त्यांच्यासारखीच हिमतीची आहे, त्यांची मुलगी आहे, कष्ट करण्याची धमक आहे माझ्यामध्ये. सरकारला हे काय पटणार नाही, सरकार तिला तिथून उडवून लावेल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.